श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत. तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. बघा, कणिक मळताना आपल्याला या दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बघा, जेव्हा आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळवतो तेव्हा पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते. तुमच्या घरात गरिबी असेल, घरात सतत जर समजा वादविवाद होत असतील, समाजात तुमचा मानसन्मान नसेल, तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे. अगदी तुम्ही हा दररोज न चुकता जरी केला तरी देखील चालेल, किंवा मग आता दररोज जर नाही शक्य झालं तर सोमवार, बुधवार, शुक्रवार या 3 वारी केला तरी देखील चालेल. मात्र त्याचा प्रभाव विलक्षण आहे. आपल्या घरात स्वयंपाकघराचं एक मोठं महात्म्य आहे. बघा, स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते. हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या ग्रहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करायलाच पाहिजे. देवी देवतांचे नामस्मरण करीत, मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊ लागतो. नाही काही म्हणणं झालं स्वयंपाक करताना तर मी म्हणते आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर नक्कीच म्हणू शकतो. हा आपल्या कायम तोंडामध्ये शब्द आहे. स्वयंपाक करताना मनात दुःख असणे, एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे, अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात. कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो. असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडतो. कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटं नक्की उमटावीत. ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात. अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण, कटकटी, भांडणं, दुःख, गरिबी या गोष्टी येतात. गृहिणीने नेहमी लक्षात ठेवायलाच पाहिजे, घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा. पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळतं. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. दुसऱ्या चपातीतील थोडासा भाग घराच्या अंगणात किंवा मग छतावर किंवा दारात, बाल्कनीत कावळ्यांसाठी टाकावा. त्याने देखील आपले जे काही पित्र असतात ते प्रसन्न होतात. आणि शेवटची चपाती किंवा मग तुम्ही घरामध्ये चपाती भाकरी जे काही बनवता ते कुत्र्यासाठी काढून ठेवायचं. कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा, आजारपण, नकारात्मक शक्ती दूर निघून जातात. इडापिडा टळते, शत्रुबाधा होत नाही. या काही नियमांचे पालन करूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. पीठ मळताना त्यात आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह मजबूत बनेल. शुक्रग्रह भौतिक सुखाशी निगडीत आहे. घर, वाहन, बँक बॅलन्स, पैसा, ऐश्वर या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणे तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं. समाजात मान सन्मान व पद प्रतिष्ठा आपल्याला मिळू लागते. त्यामुळे बघा, आपण जेव्हा आपण पीठ मळवणार आहोत, समजा पीठ मळवताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं तूप व चिमूटभर साखर नक्कीच घालायची आहे. या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत. माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत. या 2 वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या वस्तूसोबत थोडंसं केशरसुद्धा नक्कीच कणकेमध्ये टाकू शकता. मात्र केशर खूप महाग असतं. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जर नाहीच परवडलं तर आपण तूप आणि साखर तर नक्कीच नित्यनियमानं कणकेमध्ये टाकू शकतो. हा उपाय केल्यास त्याचं फळ आपल्याला नक्कीच तात्काळ मिळून दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी करा. मात्र हा उपाय आवर्जून करा. काही दिवस हा उपाय तुम्ही करून पहा. तुमच्या घरातील जे काही वादविवाद आहेत, जे काही तुमच्या पुढे समजा दुःख, दारिद्र्य वाढवून ठेवलेलं आहे ते देखील दूर होईल. तर बघा, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नावाला देखील उरणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला शक्य झालं तर दररोज हा उपाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी लवकरात लवकर दूर होतील.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.